मधुसूदना पद्मनाभा नारायणा व्यापका जनार्दना अनंतगणा हरिनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू माझी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शीलसागरा हरिससेना कमलनयना कमलापती कामिनी मौना मदनमूर्ती भवतारिका दत्तास्ति वामनमूर्ती त्रिविक्रमा गाये सगुणा निर्गुणा नित्या जगजीवना वासुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मदट्यावट्यावा किंचरणी यांची करीतसे विनवणी बहुबंधने सोडवावे सकळ देवादिदेवा कृपाळू माझी केशवा महानंदा महारूपा सदाशिवा सहजरूपा. रामकृष्णारी रामकृष्णारी. आज दिनांक 21 जून 2024 या दिवशी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य संचलित राजीवजी दीक्षित गुरुकुल प्रेरणास्थान युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने हे गुरुकुल चालू करण्यात आलेलं आहे. या गुरुकुलमध्ये आज योगा डे साजरा करण्यात येत आहेत. या ठिकाणी सर्व मुलं आता योगा करतील. त्यातील सुरुवातीला पियुष भुईटे आणि संभाजी नाव काय रे तुझं? संभाजी हिवरे हे त्या ठिकाणी पीटीचे शिक्षक पण आहेत. गुरुजी आपलं नाव काय? निंबाळकर गुरु आणि पटेकर गुरु असं या ठिकाणी आता योगा डे साजरा करण्यात येणार आहे. पियुषजी चालू करा. मान फिरव. सुरुवातीपासून सांगून चालू करा. बोलत राहायचं. आता रोज या बाजूने फिरवायचे. या ठिकाणी सूक्ष्म व्यायामानं योगा डेला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण शरीर पहिल्यांदा एकदमच जर मोठा व्यायाम केला तर शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळं सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करायचा. डावीकडून फिरवा. या ठिकाणी सर्व मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म व्यायाम करतायत. पूर्ण जगामध्ये आज योगा डे साजरा करण्यात येत आहे. आपल्या हिंदुस्थानचं जे योगाचा वर्चस्व आहे, योगाचे हिंदुस्थानचे आपल्या भारत देशाचे, खरं तर योगा हा रोजच केला पाहिजे. हा योगा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला आहे आणि आज सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये योगा डे साजरा केला जातोय. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदीजी यांच्या मार्गदर्शनामुळे सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात योगा आज पोहोचलेला आहे. काही महान आपले महात्मे आपल्या देशातील रविशंकरजी असतील, बाबा रामदेवजी असतील, यांच्याही अथक प्रयासाने जगाच्या कोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये योगा डे साजरा केला जातोय. त्या ठिकाणी सूक्ष्म व्यायाम चालू आहे.